लखनौमध्ये एक पॉश एरिया आहे। त्या एरियामध्ये सर्व श्रीमंत लोक राहतात। म्हणजे लखनौमधले सर्व नाही म्हणता येणार, पण जे हाय क्वालिटीचे श्रीमंत लोक असतात ज्यांना पैशाची काहीच कमी नाही, जसं की बिल्डर, डॉक्टर्स, इंजिनियर्स असे मोठे मोठे उद्योगपती त्या एरियामध्ये राहतात। आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांची अवकात नाही तिथं फ्लॅट घेण्याची आणि घर बांधण्याची। तर त्या एरियामध्ये 2007 ते 2017मध्ये अशा घटना घडलेल्या आहेत की त्या घटनेने ते एरिया पूर्णपणे हादरून गेलेला होता। त्या एरियामध्ये एक घर आहे, त्या घरामध्ये अक्षरशः लोकांचे सडलेले मडे बाहेर यायचे। आता ही स्टोरी सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला प्लीज एक प्रार्थना आहे, एक विनंती आहे की आपल्याजवळ असलेले हेडफोन आपल्या कानामध्ये लावा, कारण की बॅकग्राऊंड म्युझिक, साऊंड इफेक्ट यांचा जर बेटर एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर हेडफोन गरजेचे आहेत। तर चला उशीर न करता स्टोरीला सुरुवात करूयात। आता मित्रांनो, पहिले तुम्ही ना या 4 जणांचं नाव लक्षात राहू द्या, कारण की ही सगळी स्टोरी या 4 जणांचीच आहे। आणि सगळ्यात अगोदर का सांगतोय, कारण की माझ्या अजिबात लक्षात राहत नाहीत नावं, उलट सुलट होतात, त्यामुळे मी अगोदरच तुम्हाला नावं सांगतो। जर मैं कहाँ हूँ बहन? तेरी सासू माँ के घर में गजनी की औलाद। जर कदाचित समोर काय गलती झाली तर तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करा। सगळ्यात अगोदर रहमत हा एका व्यक्तीचं नाव, त्या व्यक्तीच्या पत्नीचं नाव मोना आणि या दोघांच्या लेकरांचं नाव हुमा आणि फिरोज, असे 4 जण। हे 4 जण त्या घरामध्ये एक सुखी फॅमिली म्हणून राहत होते। आणि अचानक 2007मध्ये एक दिवस त्या पूर्ण कॉलनीमध्ये इतका दुर्गंध पसरतो आणि इतका घाणेरडा वास येतो ना की तो वास सहसाशी नॉर्मल माणूस सहन करू शकत नाही। आता मोठ्या मोठ्या कॉलन्यामध्ये मोठे मोठे माणसं आपल्या कामाशी काम ठेवतात, दुसऱ्यांच्या घरात डोकावून पाहणं, दुसऱ्यावर लक्ष देणं यांच्यासाठी त्यांच्याकडे टाईम नसतो। त्यामुळे या इथल्या सगळ्या लोकांनी त्या घराकडे बघणं आणि लक्ष ठेवणं हे काही गरजेचं नाही समजलं। पण तो वास आणि तो दुर्गंध दिवसेंदिवस वाढत जाऊ लागला। त्यामुळं न राहून एका शेजाऱ्याने रहमतच्या घराचा दरवाजा वाजवला, कारण की जो दुर्गंध येत होता, जो वास येत होता तो कम्प्लिटली त्यांच्या घरातूनच येत होता। वाजवल्याच्या नंतर रहमतची पत्नी मोना हिने तो दरवाजा उघडल्याच्या नंतर असं समजा की वासाचा असा भपकाच पूर्णपणे त्या माणसाच्या नाकात गेला। त्याने पटकन आपला हातरुमाल काढला आणि तोंडावर लावल्याच्या नंतर तो माणूस त्या महिलेला बोलतो की इतका घाणेरडा वास कसा येतोय, कारण की पूर्ण कॉलनीमध्ये असा वास दुर्गंध पसरलेला आहे आणि हा दुर्गंध तुमच्याच घरामधून होते। काही प्रॉब्लेम आहे का तुमच्या घरामध्ये, का काही म्हणजे काही झालं आहे का? तर त्या रहमतची पत्नी म्हणते की नाही, अजिबात काही झालेलं नाही आहे, तुम्ही जाऊ शकता। आणि त्या रहमतच्या पत्नीने दरवाजा बंद केल्याच्या नंतर तो माणूस बाहेर आला आणि आपल्या कामाशी काम करू लागला। बट 2-4 दिवस झाले की तो वास पुन्हा जास्त वाढल्याच्या नंतर जे कोणी शेजारी तिथं जात होता त्या सगळ्या शेजाऱ्यांना असंच बोलून ती तिथून वापस लावायची। आता न करून पण ही गोष्ट कॉलनीमधल्या लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये सांगितली आणि तिथली पोलीस पडताळणी करण्यासाठी यांच्या घरी आल्याच्या नंतर पडताळणी केल्याच्या नंतर त्यांना एक मड सापडलं त्यांच्या घरामध्ये। एका रूममध्ये एका बेडवर ते झोपलेलं होतं, पूर्णपणे सडलेलं मड होतं, त्यांचे हाडकं वगैरे पूर्ण असे उघडे पडलेले होते। ते उचलल्याच्या नंतर बाहेर आणल्याच्या नंतर त्याचा पोस्टमॉर्टम वगैरे केलं, त्याचा DNA वगैरे चेक केला, तर असं माहीत झालं की ते जे मड आहे ते मड रहमतचं होतं। कारण की गेले 5-6 महिने झाले रहमत अचानक गायब झाला होता आणि घरच्यांना विचारलं तर घरचे म्हणायचे की काहीतरी कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत। आणि जेव्हा तो मेला, जेव्हा ते मड सापडलं त्यावेळेस घरच्यांना विचारलं की हे कसं काय झालं, तर घरचे म्हणले की आम्हाला काय माहीत कसं झालं ते। आणि जेव्हा ते पोस्टमॉर्टम वगैरे केलं तर त्या रहमत जो आहे त्याच्यामध्ये क्लिअर निघलं की हा नॅचरली मेलेला आहे, यांचा कोणीही खून वगैरे केलेला नाही। त्यामुळे त्यांच्या घरच्यांना काहीही करण्याची प्रॉब्लेम म्हणजे काही केस वगैरे झाली नाही आणि त्या मड्याला अंतिम संस्कार वगैरे जे काय असतं ते करून टाकलं। ही घटना होती 2007ची। आता 2017मध्ये पुन्हा असाच वास त्या कॉलनीमध्ये येऊ लागला। आता पुन्हा एक शेजारी तिथं गेला की बाबा चला ठीक आहे, मागच्या वेळेस जसं झालं यावेळेस तसं नसल, पण थोडं वेगळं काहीतरी असेल असं त्यांना वाटलं। आता हा गेल्याच्या नंतर दरवाजा वाजवल्याच्या नंतर मोनाचा जो मुलगा असतो फिरोज तो दरवाजा उघडतो। दरवाजा उघडल्याच्या नंतर तेच प्रश्न 2007मध्ये मोनाला शेजाऱ्याने विचारला होता, तोच प्रश्न आज फिरोजला विचारण्यात आला
कि फिरोज़ साहब आपके घर से बहुत बड़ी बदबू आ रही है, इतनी बड़ी दुर्गंधी कहाँ से आ रही आहे. आणि फिरोज तसाच म्हणतो छे कोणती दुर्गंधी, काहीच तर नाही आहे, आणि धाडकर दरवाजा लावतो. दरवाजा लावल्याच्या नंतर फिरोज मधात जातो आणि जे सेंट वगैरे असतात, परफ्यूम वगैरे असतात ते पूर्ण घराने मारतो. अगरबत्त्या वगैरे पूर्ण घरामध्ये लावतो, चारी कोपऱ्यामध्ये चार. त्यांच्या घरामधून खिडक्यांमधून जो धुवा असतो अगरबत्त्याचा तो बाहेर गेलेला लागतो आणि त्या सगळ्या सुगंधामुळे तो दुर्गंध 1-2 दिवसासाठी नॉर्मली दबतो खाली. आणि 2 दिवसाच्या नंतर एक घटना अजून त्या कॉलनीमधले नोटीस करतात की जी हुमा आहे फिरोजची बहीण, ती आपल्या पूर्ण तोंडावर लिपस्टिक वगैरे लावून पूर्ण मेकअप असा करून की एकदम ओव्हर मेकअप कसा म्हणतो आपण तसा ओव्हर मेकअप करून अर्धवट कपडे घालून त्या कॉलनीमध्ये एका रस्त्यावर नाचत होती, जोरजोरात नाचत होती. संध्याकाळच्या 11-11:30चा टाईम असावा. आणि त्यावेळेस जे शेजारी होते त्या शेजाऱ्यांनी 2-3 तिला नोटीस केलं. आणि जेव्हा हुमाला कळालं की मला कुणीतरी नोटीस करते त्यावेळेस हुमा त्या शेजाऱ्यांकडे बघते आणि जोरात चिरकते आणि पळून आपल्या घरामध्ये जाते. घरामध्ये गेल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी पुन्हा तो दुर्गंध यायला चालू होतो. दुर्गंध यायला चालू झाल्याच्या नंतर त्या कॉलनीमधले जे ते फॅमिली आहे त्या फॅमिलीचा एक नातेवाईक असतो. त्या नातेवाईकाला फोन करतात की अहो तुमच्या नातेवाईकाच्या घरांमधून खूप बेकार वास बाहेर येतोय, तुम्ही येऊन एकदा चौकशी करू शकता का. तर असं म्हणल्याच्या नंतर त्यांचा नातेवाईक येतो, फिरोजच्या घरामध्ये जातो. फिरोजच्या घरामध्ये तो पाहण्याचा फुल प्रयत्न करतो की वास येतोय कुठून, कारण की जेव्हा हा फिरोजच्या घरामध्ये गेला त्यावेळेस यानं देखील आपल्या हातातला रुमाल आपल्या नाकाला लावला, कारण की वासाच इतका भयंकर होता की सहन करण्याच्या पलीकडे होता. आणि मग तो जो नातेवाईक आहे फिरोजचा, तो नातेवाईक फिरोजला म्हणला की फिरोज भाई अपने घर में इतनी बेकार बदबू कहाँ आ रही है. तसा तो नातेवाईक म्हणला तसा तो फिरोज उठला आणि सेंटेच्या बॉटला घेतल्या आणि सगळे असा घरानं फिरकळू लागला. तर तो फिरोजचा जो नातेवाईक आहे त्याची नजर एका रूमवर गेली. रूमवर गेल्याच्या नंतर तो त्या रूमपाशी गेला. रूमपाशी गेल्याच्या नंतर फिरोज त्याला धावला कि उस रूम के पास मत जाओ उस रूम के पास, यहाँ पर आके बैठो और यहाँ पे नहीं बैठना तो तुम तुम्हारे घर की जगह. असा फिरोज त्याला थोडासा धावल्याच्या नंतर तो तिथून निघल्याच्या नंतर त्याने पोलिसमध्ये कंप्लेंट केली की बाबा असा प्रॉब्लेम आहे. आता पोलिसचा जो डाटा आहे त्या डाटेप्रमाणे पोलिसला समजण्यात आलं की 2007मध्ये देखील असंच प्रकरण घडलं आणि यावेळेस देखील असंच काहीतरी प्रकरण असावं असा पोलिसने अंदाज लावला आणि पोलीस फिरोजच्या घरी गेली. फिरोजच्या घरी गेल्याच्या नंतर जसा दरवाजा उघडा तसा वासाचा भपका बाहेर आला. बाहेर आल्याच्या नंतर सगळे पोलीस तर पहिले बाहेर आले, स्वच्छ श्वास घेतला आणि सुगंध घेतला आणि नंतर त्या घरामध्ये एंट्री केली. एंट्री केल्याच्या नंतर ते त्याच रूमपाशी पोहोचले ज्या रूमला मोठं कुलूप लावलेलं होतं आणि बंद केलेली होती. पोलीसवाले तिथून असा दरवाजा मोडल्याच्या नंतर मधात पूर्णपणे अंधार होता, जाळं गिळं असं वाटत होतं की कितीतरी वर्षापासून ते दरवाजा आणि ते रूम बंद पडलेली आहे. म्हणजे तिथं जाळे वगैरे पूर्ण ज्या काही गोष्टी असतात जुन्या झाल्याच्या नंतर तिथं निर्माण होतात, जाळं कचरा आयचण जे काही आहे ते सगळं त्या रूममध्ये होतं. गेल्याच्या नंतर पोलिसने टॉर्च वगैरे लावून बघितल्याच्या नंतर तो सुद्धा हादरून गेले की ज्या बेडवर मोनाचा पती झोपलेला होता सडलेला त्याच बेडवर मोना झोपलेली होती, म्हणजे फिरोजची आई पूर्णपणे सडलेली. मोनाचा पती तरी अर्धवट गळपट झालेला होता, पण जी ही झोपली होती तिथं मोना फिरोजची आई ती पूर्णपणे हाडकं उघडे पडले होते तिचे. आता पोलीस जेव्हा हिला घेऊन जाते हिचंही पोस्टमॉर्टम करते तसाच रिपोर्ट येतो जसा की फिरोजच्या बापाचा त्या रहमतचा रिपोर्ट आला होता की नॅचरल मौत मेला म्हणून, म्हणजे नॅचरल मरण आले म्हणून. तसाच रिपोर्ट मोनाचा सुद्धा आला होता. आता यावेळेस पोलीस पूर्णपणे डोक्यामध्ये टेन्शनमध्ये आले की अरे काय मॅटर आहे या फॅमिलीचं, का असं करते. आता फिरोजला काही प्रश्न विचारण्यात आले की तुमची आई कशी वारली. फिरोज असा म्हणतो की हां त्या कॉलेजमध्ये तर असा काही प्रश्न नव्हता म्हणून मी याचं काही उत्तर देऊ शकत नाही. आता याच्याहून यांना कळालं की फिरोजची जी मेंटॅलिटी आहे जे डोकं आहे ते पूर्णपणे पागल झालेलं आहे आणि फिरोज पूर्णपणे पागल आहे. आणि यांनी अंदाज लावला की जशी फिरोजची आई होती तसंच फिरोजसुद्धा आहे आणि याची बहीणसुद्धा असावी. त्यामुळे पोलीसवाले त्याच्या बहिणीला आणण्यासाठी गेले तर बहीण गायब होती, बहीण त्या घरामध्ये नव्हती. मग 8 दिवस पडताळणी करतात. पडताळणी केल्याच्यानंतर फिरोजला सोडून देतात कारण की तिथं काही सापडतच नाही ना मर्डर वगैरे केलेलं. तर फिरोज पुन्हा आपल्या घरामध्ये जातो. घरामध्ये गेल्याच्या नंतर तिथं पुन्हा आता ही जी घटना आहे मोनाची त्या फिरोजच्या आईची ही घटना घडली ती फेब्रुवारीमध्ये. आता एप्रिलमध्ये पुन्हा एक घटना घडली 2017मध्येच. एप्रिलमध्ये पुन्हा वास यायला चालू झाला. पुन्हा ही कंप्लेंट पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पुन्हा पोलीस फिरोजच्या घरी आले.
फिरोजच्या घरी आल्याच्या नंतर बघितलं तर बाथरूममध्ये फिरोज पडलेला आणि त्याची जे मडा आहे ते तिथं सडायलेलं, त्याची एक चप्पल पलीकडं आणि तो तिथे पडलेला. आता फिरोजची जी मान होती त्याच्यावर थोडं धारदार वस्तूने वार केलेला होता, म्हणजे थोडंसं मर्डर केल्या टाईप होता. आणि त्याची जी बहीण होती ती बहीण गायब होती. आता विचारपूस करण्यासाठी तिथं कोणीही वाचलं नव्हतं. त्यामुळे पोलीसवाल्यांनी आसपासच्या जे पण शेजारी वगैरे असतात त्यांना विचारण्यासाठी चालू केलं. तर शेजारी म्हणू लागले की 2 दिवसाच्या अगोदरपर्यंत फिरोजची बहीण होती हुमा म्हणून, ती अचानक कुठं गायब झाली काय माहिती, पण पागलसारखे करू लागली, छतावर जाऊ लागली, सेल्फ्या काढू लागली, असं फ्लाईंग किस देऊ लागली बरी. अलग अलग परिवार होता. सगळ्यांनी ज्यांना विचारलं त्या सगळ्यांनी अलग अलग कसे म्हणजे असेच हे दिले की उत्तर दिले की बाबा तो परिवार खूप अलग होता आणि पूर्णपणे मेंटल होता. तर पोलीस तिथंच थांबली. तिथं थांबल्याच्या नंतर काही दिवसाच्या नंतर जी हुमा होती ती घराच्या बाहेर पळून गेली होती. तिच्यासमोर एक न्यूजपेपर येतो. त्या न्यूजपेपरमध्ये असं असतं की या घराची माहिती असते आणि हे घर 2 व्यक्तीच्या नावावर झालेलं असतं, ते म्हणजे तिथं काम करणारे माणसं. आता हुमाला डोक्यामध्ये खटकलं की हे कसं काय झालं असेल. तर हुमा पोलीस स्टेशनमध्ये आली. पोलीस स्टेशनमध्ये आल्याच्या नंतर हुमाने पोलिसला सांगितलं की आमची जी ही परिस्थिती आहे, मी जे वेड्यासारखं वगैरे करू लागले ते या घरामध्ये जोपर्यंत मी होते तोपर्यंतच करायचे. आणि मला असं वाटतं की हे जे 2 माणसं आहेत, हे जे आमचे नोकर वगैरे आहेत, यांनी ही सगळी प्रॉपर्टी जप्त करण्यासाठी हे सगळा कार्यक्रम केला असेल. आमच्या सगळ्यांना पागल मेंटल बनवलं आणि नंतर ही प्रॉपर्टी त्यांच्या नावावर केली. यांना वाटलं असेल की मी कुठंतरी मेली आहे, पलटी आहे, त्यामुळं यांनी ही प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून घेतली. बट तसं नाही आहे. मी जेव्हा या घराच्या बाहेर पडले, माझं ट्रीटमेंट करण्यात आलं. ट्रीटमेंट करण्यात आल्याच्यानंतर मी क्लिअरली चांगली झाले आणि नंतर मी विचारच करू लागले की माझे वडील, माझी आई, माझा भाऊ हे कसे काय मरले. मेल्याच्या नंतर यांनी स्वतःचे मडे असे त्या घरामध्ये कसे ठेवले, स्वतःचे नाही म्हणता येणार, आईचे बाबाचे असे मडे स्वतःचे कसे काय ठेवले. मी विचारच करू लागले. तर माझ्यापुढे हे न्यूजपेपर आला की माझ्या न्यूजपेपरमध्ये असं आलं की माझं घर या 2 माणसांनी स्वतःच्या नावावर करून घेतले. तर तुम्ही प्लीज यांच्यावर ॲक्शन करा. आता ती पोलीस त्यांच्यावर ॲक्शन वगैरे ते करत आहे. आता पूर्णपणे सबूत नाही सापडलं की हे सगळं कांड त्या दोघांनीच केलेलं आहे. तर इतक्या भयंकर घटना आपल्या या देशामध्ये घडत आहेत की विचार करूनही फायदा नाही. समोरून दिसतंय वेगळं आणि आतून असतंय वेगळं. तर थोडं सावध राहा. आणि जर काही असं तुमच्या आसपडोसमध्ये म्हणजे शेजारी पाजारी जर असं काही घडत असेल तर पहिले पोलीस स्टेशनमध्ये इन्फॉर्मेशन करा.